Good morning, friends. Today we are dealing with this new poem of FYB. If this is a beautiful poem written by Rudyard Kipling. His period is 1865 to 1936. Was an English poet and novelist who is remembered for his children's books and including the ever popular The Jungle Books and Keem, and for his many stories and poems written about the British in India during the Raj. He was a strong advocate of a British Empire. Kipling was awarded the Nobel Prize in Literature in 1907, was was offered the knighthood several times, though he declined the honor. रुद्रेड किपलिंग हे अतिशय नावाजलेले कवी असून ते कादंबरीकार पण आहेत. लहान मुलांच्या बद्दलचे पुस्तकं त्यांचे जास्त प्रसिद्ध आहेत. द जंगल बुक अँड कीम ही त्यांचं शॉर्ट स्टोरीज ची एक अँथॉलॉजी किंवा शॉर्ट स्टोरीजची असणारी कलेक्शन आहे. प्रस्तुत कविता इफ ही अतिशय मानवाला सांस्कृतिक मूल्य आणि मानवी मूल्य जपण्यासाठी उद्युक्त करणारी कविता आहे. The following poem is written from the perspective of father offering advice to his son. या कवितेत एक पालक, एक जनक, एक असणारा बाप आपल्या असणाऱ्या मुलाला, पाल्याला मार्गदर्शन करतो आहे. He expounds the virtues of the stoicism and behaving in manner that befits a gentleman's. This simple yet inspirational poem is often quoted and anthologized. In 1995, it was named Britain's favorite poem of BBC survey. ही एक अनन्यसाधारण अशा प्रकारची कविता आणि किपलिंग यांची आहे. कवितेत जाण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांवर आपल्याला आणि फोकस करणं गरजेचं आहे. रिफ्लेक्ट ऑन द फॉलोइंग. व्हॉट डज इट मीन टू बी अ व्हर्च्यूज? व्हर्च्यूज सद्गुण, चारित्र्य ह्या ज्या गोष्टी आहेत. व्हॉट डज मीन टू बी सक्सेसफुल? एखादा माणूस यशस्वी झाला म्हणजे काय? एखादा माणूस सद्गुणी आहे म्हणजे काय? कॅन द टू गो हँड इन हँड? किंवा यश आणि चारित्र्य किंवा चांगले असणारी मूल्य आणि यशाची भूमिका ही खरोखर हाताला हात धरून चालणारी आहे का? असा एक विचार आपल्याला करायला लागेल. व्हॉट क्वालिटीज आर फंडामेंटल टू बिंग ए गुड ह्युमन बिंग? मित्रांनो, जीवनामध्ये चांगला असणाऱ्या ज्या मूल्यांची गरज आहे आणि मानव खऱ्या अर्थाने आकाराने मानव नसून तो संस्काराने मानव बनतो. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 4 or 5 डिस्कस विदिन द युअर्स ग्रुप्स, it is our duty that we have to discuss about the issues, and our main aim to discuss is only whom do we call successful man and who is really the virtuous person. This is our duty, and whatever the qualities and qualifications required to be a great human being or a superb human being, these qualities have been mentioned by the poet in this poem. This is very nice and fantastic poem. If you can keep your head well, all about you are losing this and blaming it on you. The poet is starting with a very fantastic idea. Then if you have a head, the poet says that if you can keep your head, and head doesn't mean only the head that is the part of the body, but head means here is a consciousness. Head means understanding,
Head means to take decision. Head means not to lose temper. Whenever we are in a predicamental situation, जेव्हा केव्हा आपण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जातो तेव्हा माणसाने आपल्या असणारं डोकं या शब्दाचा अर्थ सत्सद विवेकबुद्धी, त्याची असणारी जीवनाबद्दलची समज, त्याची असणारी आणि एकूणच अभिवृत्ती, याचा जो विचार आहे त्याला कवी इथं हेड असं म्हणतात. आणि जर तुमच्याकडे असेल देन ऑल अबाउट यू, तेव्हा तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुम्हाला दोष देतील, तुमच्यावर ताशेरे ओढतील, तुम्हाला ते कमी लेखतील. कारण एकच आहे की ज्याच्याकडे सुगंध आहे तो सुगंध दुर्गंधवाल्यांना कधीच आवडत नसतो. अंधारलेल्या आणि विचारांच्या लोकांना प्रकाशमान असणारी स्थिती आवडत नसते. थंड ठिकाणी आणि थंडावलेले विचारवाल्यांना उर्मीचे आणि उत्साहाचे विचार आवडत नसतात. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःच्या मनाने सत्सद विवेकबुद्धीने वागाल तेव्हा तुमच्या अवतीभोवतीची असणारी मंडळी मात्र तुम्हाला दोष देण्याखेरीज राहणार नाही. पण मात्र जर तुम्हाला डोकं असेल म्हणजे सत्सद विवेकबुद्धी असेल तर यू विल नॉट पेइंग अटेन्शन टुवर्ड्स them because the people are always think what they used to think about the society as well as others. If you can trust yourself, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास करणार, जेव्हा तुम्ही स्वतः आपल्या विचारावर ठाम असणार, त्यावेळी तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्यावर संशय घेतील. म्हणजेच असं म्हटलं जातं की जेव्हा आपण आपल्या असणाऱ्या तत्वावर ठाम असतो त्यावेळी आजूबाजूचे कोल्हेकुई करणारे लोक, म्हणजे हत्ती जसा बाजारात गेल्यावर कुत्र्यांची गत होते, इन अ सेम वे द बार्किंग डॉग्स आर ऑलवेज ट्राईंग टू से दॅट देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ एलिफंट. कारण कुत्रे ज्या अर्थी भुंकत आहेत त्या अर्थी कदाचित हत्ती आला असेल आणि कुत्र्यांच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही आहे, याचा अर्थ हत्तीचं डोकं हे खऱ्या अर्थाने मोठं आहे, असा त्यातला भाव आपल्याला घ्यावा लागेल. या ठिकाणी कुत्रे आणि हत्ती हा महत्त्वाचा मुद्दा नाही, या ठिकाणी विचार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल त्यावेळी दुसरे तुमच्यावर आरोप करतील, संशय घेतील. मग तुम्ही काय करायचं तेव्हा? तर दोरखंड घ्यायचं किंवा काहीतरी असणाऱ्या नवीन प्रकारचे उपद्व्याप करून आपण आपलं जीवन संपवण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा निंदा करणाऱ्या लोकांना निंदा करू द्यावी, त्यांना संशय करून द्यावं. कारण एक दिवस त्या संशयाचा कल्लोळ होऊन त्यांच्या जीवनामध्येच विष कालवलं जातं. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. जेव्हा केव्हा तुमच्या जीवनात एखादी गोष्ट तुम्हाला मिळत नसेल, तिची खूप प्रतीक्षा करावी लागत असेल, वाट पाहावी लागत असेल, युअर टार्गेट नेव्हर बी अचीव्ड विदिन द स्टिप्युलेटेड पिरियड, देन यू शुड नॉट लाय दोज थिंग्स. खोटं बोलण्याचा आणि खोटी असणारी सहानुभूती मिळवण्यापेक्षा कायमच आपण आपल्या चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवून जीवनामध्ये पुढे जर गेलात तर तुम्ही सबुरी का फल मीठा होता है. वेन वी टूक द पेशन्स द फ्रूट इज ऑलवेज बी व्हेरी मच रायपन वन. जेव्हा आम्ही चांगल्या गोष्टींचा मागोवा घेतो त्यावेळी त्याचं फळसुद्धा तेवढंच असणारं स्वादिष्ट असतं. बिंग हेटेड. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं ऐकाल, सत्सद विवेकबुद्धीने चालाल, तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तुम्ही खोटं बोलणं टाळत असाल, तुम्हाला त्यावेळी आजूबाजूची मंडळी तुमचा द्वेष करतील आणि त्यांनी द्वेष केला म्हणून आपण आपला असणारा मार्ग सोडून देऊ नये. कारण का त्यांच्या वागण्याला तुम्ही आणि तशाच पद्धतीने त्यांचं काम त्यांना करू द्या. कारण एक असं आहे
की हेच असणारी लोक उद्या तुम्हाला मोठं करणार आहेत. म्हणून मंबाजी आणि तुकोबारायांचा जेव्हा आम्ही विचार करतो, ज्ञानोबाराय आणि विसोबा खेचरांचा ज्यावेळी विचार करतो, शिवाजी महाराज आणि अफजल खान, शाहिस्ते खान किंवा आणि दिलेर खान, अशा प्रकारचे आणि इतिहासामध्ये जेव्हा आम्ही पात्र पाहतो, छत्रसाल राजा आणि पहिल्या बाजीरावाचं उदाहरण आम्ही पाहतो, इंग्रज आणि महाराणा प्रतापांचं युद्ध आम्ही पाहतो, या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिला किंवा सिकंदर आणि पौरसची असणाऱ्या लढाईचा जेव्हा आम्ही विचार करतो, पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीचा जेव्हा आम्ही विचार करतो, तेव्हा या सर्व असणाऱ्या पात्रांमधनं मित्रांनो आपल्याला एकच आणि एक गोष्ट दिसते की या जगामध्ये ज्यांनी ज्यांनी द्वेष केला, ज्यांनी ज्यांनी विरोध केला, विरोध करणारे संपलेले आहेत. मात्र ज्यांच्याबद्दल विरोध केला त्यांनी पूजनीय केलं, हे आम्हाला विसरू नये. म्हणून कवी सांगतात की अशा लोकांना तुमचा द्वेष करत असतील तर त्यांना तुमचा द्वेष करू द्या. इट डोंट लुक टू गुड. आणि जर समजा तुम्ही चांगल्या पद्धतीने जगत असाल तरी स्वतः फुशारकी मारू नका की मी खूप चांगला आहे, मी खूप चांगलं बोलतो, मी खूप शहाणा आहे, असं समजणंसुद्धा डोकं नसल्याचाच परिणाम आहे. कारण एक असं चांगलं असून मी चांगलं आहे हे आपण म्हणू नये, हे जगाला ठरवू द्यावं आणि आपण मात्र आपल्या असणाऱ्या मार्गाने मार्गक्रमण करत राहावं. सूर्य फक्त उगवला म्हणजे त्याचं कार्य करतो, तो कोणाला आणि हितावह ठरतो, कोणाला कदाचित त्रासदायक ठरत असेल. पाऊस आणि मेघ जेव्हा वरसत असतो त्यावेळी कदाचित ज्या पिकांना त्याची गरज आहे, ज्या चातकाला त्याची गरज आहे, ज्या तृषार्ध झालेल्यांना गरज आहे, त्यांना मेघ मित्र वाटतात. पण मात्र ज्यांच्या आणि आगमनामुळे महापूर येऊन गावच्या गावं किंबहुना अनेक असणारी मानहानी, वित्तहानी होते, तेव्हा तोच पाऊस आम्हाला मित्राऐवजी शत्रू वाटतो. म्हणून एक असं आहे, प्रसंगानुरूप आम्ही आमच्या जीवनाकडे बघितलं तर जे लोक आज आपल्यावर प्रेम करतात तेच लोक उद्या द्वेष करतात, जे लोक आपली स्तुती करतात तेच लोक आपली निंदा करतात. म्हणून एक असं आहे की निंदा आणि स्तुती या दोघीकडे लक्ष न देता लव अँड हेट, these are nothing but the part and parcel of the life, but these qualities can be understood by the person when he or she has the qualities that to keep his or her head. पुढच्या असणाऱ्या पॅरेग्राफमध्ये किंवा कडवकामध्ये कवी म्हणताय, इफ यू कॅन ड्रीम नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ध्येय ठरवलं, लक्ष ठरवलं, स्वप्न पाहिलीत, पण मात्र त्या स्वप्नांना तुमच्यावर आरूढ होऊ देऊ नका. म्हणजे पबजी खेळणाऱ्यासारखा, मोबाईल खेळणाऱ्यासारखा किंवा जे असणारी आम्हाला लागलेला जो छंद आहे, आम्ही स्वतःला आणि फार स्वतः वेगळं समजतो. पण एक लक्षात घेण्याची गरज आहे की आम्ही करतो आहोत ते सुद्धा आमच्याच आयुष्यामध्ये पुढे विष कालवायला कारणीभूत तर ठरणार नाही ना, हा विचार करणं म्हणजे सत्सद विवेक बुद्धी असणं आहे. इफ यू कॅन थिंक नॉट मेक थॉट्स युअर एम. फक्त विचार करा, पण विचार इतके करू नका की ते विचारच तुमच्यावर एक दिवस ताबा मिळवतील आणि तुम्ही त्याच विचाराच्या मागे. एकूणच कवींना काय म्हणायचं आहे की आम्ही कुठल्याच असणाऱ्या गोष्टीमध्ये पूर्णता वाहून गेलो नको पाहिजे. आमचं स्वतःचं वेगळेपण आम्ही कायम टिकवलं पाहिजे. वी शुड रिमेन्स टू बी अ पर्सन इफ यू कॅन मीट विथ अ ट्रम्फ अँड डिझास्टर. कधीकधी तुम्हाला विजय, आनंद, उल्लोष, जल्लोष, उत्कर्ष आणि वाट्याला येतील, तर कधी पश्चाताप, कधी दुःख, प्रताडित होण्याचा असणारा भाग, अपमान आणि नेस्तनाबूत होण्याचे असणारे चिन्हसुद्धा दिसतील. म्हणजेच काय,
जेव्हा केव्हा चांगली गोष्ट घडेल तेव्हाही आणि जेव्हा वाईट गोष्ट घडेल तेव्हाही आम्ही जेव्हा स्थिर असतो. म्हणून प्रभू रामचंद्र हे लग्न झालं सीतामयीशी तेव्हाही आनंदात होते आणि ज्यावेळी रानामध्ये वनवासाला निघाले तेव्हाही तेवढ्याच असणाऱ्या आनंदात होते. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी आणि गोपिकांना सोडून गेले तेव्हाही तेवढेच आनंदित होते आणि जेव्हा त्यांनी द्वारका आणि बनवली तेव्हाही आनंदित होते. या जगाचा निरोप घेतला तेव्हाही ते तेवढेच आनंदित होते. याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे एखाद्या नाण्याला हेड आणि टेल, छापा आणि काटा ह्या दोन गोष्टी असतात मित्र हो, तसंच जीवनामध्ये विजय आणि पराजय, सुख आणि दुःख, रात्र आणि अंधार आणि प्रतिकूलता आणि अनुकूलता, पॉझिटिव्हिझम आणि निगेटिव्हिझम, पेसिमिझम, ऑप्टिमिझम हे जीवनामध्ये चालत असणार आहेत. अँड ट्रीट दॅम दोज टू इम्पोस्टर जस्ट ॲज द सेम. दोघांकडे आकर्षणाने आणि प्रतिकर्षणाने, एकाकडे खूप लोभाने पाहू नये आणि एकाकडे द्वेषाने पाहू नये. कारण लोभ आणि दोष दोघी होतीच एक आणि विवेकाची अव्हेर होय तेथे. विवेक तिथं संपतो. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. आणि जेव्हा तुम्ही एखादं सत्य बोलला असाल आणि त्यावेळी त्या सत्य बोलण्याबद्दल लोकांकडनं तुम्हाला अनेक गोष्टी ऐकाव्या लागत असतील तरीसुद्धा आपलं सत्य, आपण बोललेलं जे असणारं परिमार्जित आणि त्रिकालाबाधित सत्य आहे ते आम्ही बदलू नये. कारण का मूर्ख आणि विक्षिप्त लोक जे आहेत ते कदाचित या अवस्थेमध्ये आम्हाला अडचणीत आणू शकतील. नेव्स टू मेक द ट्रॅप फॉर फूल्स हे लोक आपल्यासाठी आणि सापळा रचण्याचा प्रयत्न करतील. ऑर वॉच द थिंग्स यू हॅव गिव्हन लाईफ टू ब्रोकन. खरं म्हणजे जगाला काय काय होतं आहे, जगात काय होतं आहे हे पाहण्यापेक्षा आम्ही हे पाहिलं पाहिजे की आम्ही आमच्या जीवनाला आकार देणाऱ्यांना नेमकं आमच्या जीवनात आम्ही काय दिलेलं आहे, आमच्या जीवनात आमच्या जीवनाला कसा आकार दिला आहे, तो आकार खरंच आमचं जीवन साकार करणार आहे की तो आमच्या जीवनामध्ये विकार निर्माण करणार आहे. द लाईफ इट सेल्फ इज breaking shackles or it is the building blocks. These things should be always be think rather very much positively and tips and build aim up with the own out tools. ज्याप्रमाणे एखादा असणारा मूर्तिकार आपले असणारे आयुध आणि आपले असणारे शस्त्रास्त्र, आपले टूल्स वापरून दगडातून मूर्ती तयार करतो, पण मात्र मूर्ख माणूस जो आहे तो मूर्तीचा सुद्धा आणि तुकडे करून त्याला दगडात आणतो. याच्यात अर्थ आम्हाला असा आहे, एखाद्या आणि संस्कारी डॉक्टरांकडे गेल्यानंतर चाकूचा वापर करून तो जशा पद्धतीने मरणाऱ्याला जगवतो, पण एखादा खुनी मात्र काय करतो की त्याच असणाऱ्या चाकूने जगणाऱ्याला मारून टाकतो. आम्ही जीवनामध्ये मित्र हो, आम्ही नेमकं काय आमच्या जीवनाला दिलं आहे हे बघण्याची गरज आमची आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनात नेमके कोणत्या प्रकारचे विचार आणि आचरतो त्याच्यावर आमच्या जीवनाचा आकार येणार आहे. झाड हे ज्याचं जसं पेरलेलं आहे तशा प्रकारेच पुढे त्याला फळं येतात. तसं आम्ही आमच्या जीवनाला जे विचार आणि संस्कार देतो त्याच्यानेच आमच्या जीवनाला सुद्धा आकार येतो. म्हणून रुद्रॅड किपलिंग इज गायडिंग हिअर इज अ पॅरेंट्स ऑर हिअर इज अ फादर इज गायडिंग टू द सन दॅट if you have this kind of capacity then your life must have been a very fantastic and very fabulous. If you can make one heap for your winnings. जेव्हा केव्हा पैशाच्या मागेच लागून तू नुसता पैशांचाच ढीक करून बसला अँड रिस्क इट ऑन टर्न्स टू पिच अँड टॉस, तर काय होईल
की जीवनामध्ये एखादा गेम खेळणारा प्लेयर ज्याप्रमाणे कायम आपल्या आणि एक असणारं नाणं फेकत असतो आणि त्याच्यावरनं तो कदाचित हारतो आणि जिंकतो, तशा पद्धतीने फक्त पैसा, लोभ, वस्तू आणि याच्या मागे लागलेला माणूस जीवनाची चव हा संपून गेलेला असतो. रात्रभर आणि नुसतंच गाद्यांचा विचार करून आणि स्वप्न रंगवत असणारा रात्रभर झोपू शकत नाही. पैशांचा विचार करणारा आयुष्यभर विचार करतो, पण मात्र तो पैशांबरोबर जगू शकत नाही. अन्नाचा विचार करून स्वप्न पाहून आणि त्याच्यामध्ये रंजन करून त्याचा द्वेष आणि मत्सर पाहणारे आपल्याला लोक दिसतील, पण खऱ्या अर्थाने अन्न हे फक्त जगण्यासाठी आहे एवढा ज्याचा भाव असेल त्याला कदाचित टॉस करण्याची गरज नाही. खरं म्हणजे जो दोन व्यक्ती आणि दोन वस्तूंमध्ये कमी आणि जास्त म्हणतो, हे चांगलं आहे ते वाईट आहे, हे उत्तम आहे ते निकृष्ट आहे, याचा अर्थ असा याने जीवनामध्ये फक्त टॉस केला आहे आणि टॉसमध्येच मित्रांनो जीवनाचा लॉस झाला आहे. अँड लूज अँड स्टार्ट अगेन युअर बिगिनिंग अँड नेवर ब्रीथ अ वर्ड अबाउट युअर लॉस. आणि जरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आणि ह्या अशा वागणुकीमुळे तुमचं नाश झाला असेल, नुकसान झालं असेल, तरीसुद्धा कधीच आपल्या नुकसानीबद्दलसुद्धा पश्चाताप करत बसू नका. कारण प्रत्येक असणाऱ्या अपयशातनं यश येत असतं, दगडातनं आणि खडकातनंच पाणी येत असतं. खऱ्या परिश्रमालाच जीवनामध्ये आकार येत असतो. म्हणून रुद्रेड किपलिंग या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुढे जाऊन सांगतात की इफ यू कॅन फोर्स युअर हर्ट अँड नर्व अँड सिन्यू, एखादी गोष्ट हृदयामध्ये म्हणजे मनामध्ये, चित्तामध्ये आम्ही ठरवली, काही झालं तरी आम्हाला असं करायचं आहे, खरं म्हणजे तुम्ही ठरवल्याने ते होत नाही, तर तुमच्या प्रयत्नांना यश येणं किंवा न येणं हा तो असणारा वेळ आणि काळ ठरवत असतो. म्हणून ज्या असणाऱ्या वेळी एखादा बॅट्समन बॉल टोलवतो आणि तो बॉल एखाद्या दुसऱ्या असणाऱ्या खेळाडू करून हातातनं सुटतो, म्हणजे त्या खेळाडूने केलेली चुकी याच्यासाठी फायद्याची असते आणि त्याने जर घेतला तर याचा खेळ संपलेला असतो. तसं काळाच्या ओघामध्ये प्रत्येक गोष्ट आम्हाला ही लक्षात घ्यायची मित्रांनो की आपलासुद्धा असाच आणि विषय आहे. आपण कुठली गोष्ट मी केली असा अहंभाव करण्यापेक्षा ती काळाच्या ओघामध्ये आपण माध्यम निश्चित आहोत, त्याबद्दल शंका नाही. याच्यात कदाचित काही आणि विचार वेगळ्या विचाराने लोक हे म्हणतील की कदाचित मग हा प्रारब्धवाद आहे, हा बुरसटलेला विचार आहे. पण मला सांगा की प्रत्येक व्यक्ती सारखंच कृत्य करत असताना प्रत्येकाच्या घरात चांगली असणारी मुलं का जन्माला येत नसतील? प्रत्येक शेतकरी चांगलं पेरत असला तरी सर्वांना सारखंच उत्पन्न का येत नसेल? सर्वच माणसं आणि निसर्गाने सारखेच जन्माला येतात, मग ते एखाद्या एकदमच गरिबाच्या घरात आणि एकदम एखादा श्रीमंताच्या घरात. कारण मित्रहो, या ठिकाणी आणि कुठेही आपल्याला जास्त चॉईस आहे असं वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी की श्रीमंताच्या घरात जन्माला येऊनसुद्धा आणि विकृतीने संपलेले लोक दिसतात आणि गरिबाच्या घरात येऊनसुद्धा आणि कलेक्टरसारख्या किंवा मोठमोठ्या पदावर गेलेले लोकसुद्धा आम्हाला दिसतात. 100 रुपये रोजाने जाणाऱ्या असणाऱ्या आईची मुलगी आणि कलेक्टर झालेली आपल्याला सध्या यूट्यूबला पाहायला मिळते आहे. याचं एक उदाहरण म्हणजे याच्यात पुन्हा एक लक्षात घ्या, कोणाला कमी लेखणं किंवा कोणाला अतिशय उंचीवर नेणं हा विचार नसून जीवनामध्ये जीवन हे जीवनाच्या पद्धतीने जगलं पाहिजे. जीवन आम्ही नेमकं आमच्या पद्धतीने जगायला लावतो, म्हणून आम्ही अडचणीत आलेलो असतो. अँड सो होल्ड ऑन व्हेन देर इज नथिंग इन यू. खरं म्हणजे एक्सेप्ट द विल वी से टू हिम होल्ड ऑन. जे जे काही आहे जगामध्ये ते फक्त पाहत राहा, त्याला तुम्ही स्टिकअप राहा
आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा. वेन युअर ट्राय इज व्हेरी इनोसंट अँड ऑनेस्ट, देन वॉट एव्हर यू विल गेट, दॅट विल बी युअर दॅट इज अ गोल ऑर द सक्सेस. द माझी ऑफ द माउंटन नावाचा जो चित्रपट आहे तो जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की एक काम करणारा व्यक्ती, एखादा झाड लावणारा व्यक्ती ज्यावेळी झाड लावतो ते झाड निश्चितच त्याला आणि त्याची फळं खायला मिळत नाही, पण मात्र तो काम करत असतो. झाड उन्हात उभं असतं, दुसऱ्याला सावली देत असतं. गाय आणि कुठलाही पशु जो आहे तो अनंत असणारे त्रास भोगतो आणि त्याच्यापासनं सर्व समाजाला तो दूध देण्याचं कार्य करतो. ही जमीन स्वतःच्या अंगावर खुणा करून घेते, जखमा करून घेते, विहिरी खोदून घेते आणि सर्व करून मात्र समाजाला, माणसाला काय करते तर फळं, फुलं, अन्न, धान्य, सुगंध, औषधी सर्व पुरवत असते. तरीसुद्धा आम्ही जर कृतज्ञ असलो, म्हणून निसर्गामधून आम्हाला हे शिकायचं आहे आणि त्याच्यातून माणसाला मोठं व्हायचं आहे. इफ यू कॅन टॉक विथ द क्राऊड, आणि जेव्हा तुम्ही समुदायामध्ये, समाजामध्ये, गर्दीमध्ये, लोकांमध्ये असाल तेव्हा निश्चित कीप युअर व्हर्च्यूज. तेव्हा तुमचा सत्सद विवेक भाव, तुमचा चांगुलपणा, तुमची असणारी विवेकवृत्ती, तुमची असणारा आणि मूल्यात्मक विकास हा झालेला असला पाहिजे. वॉक विथ द किंग. तुम्ही राजाबरोबर चालत असाल तरीसुद्धा आणि तुम्हाला अभिमान आला नको पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सामान्यातल्या सामान्य माणसाबरोबर असाल, म्हणजे काय, राजा रंक आणि त्याच्यामध्ये कोणाबरोबरी असेल तर दोघांमध्ये आम्हाला एकामध्ये फार आनंद झाला पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये पाहताना मात्र कुठेतरी खजील झाल्यासारखं वाटत असेल तर आम्ही अजून माणूस झालो नाही, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सुगंध असला की नाक ताणून घेणं आणि दुर्गंध असलं की तोंड वाकडं करणं. कारण एक आहे मित्र हो, की सुगंध आम्ही निर्माण केला नाही पण घेण्याची आम्हाला इच्छा आहे. दुर्गंध आम्ही निर्माण केला पण मात्र ती आम्हाला स्वतः त्याची स्वीकारायची गरज नाही. म्हणून विकृती आम्ही निर्माण करत असतो. या जगामध्ये निसर्ग इतका चांगला होता पण मात्र आज जी निसर्गाची वाताहत झाली ती कशाने झालेली असेल तर ती मानवाच्या असणाऱ्या आणि वृत्तीमुळे झाली. म्हणून राजाबरोबर चालत असताना सौंदर्यवती दिसणारी एखादी आणि नक्षत्रासारखी स्त्री दिसली तरीसुद्धा आणि एखादी असणारी कुरूप दिसणारी आणि भिकारीन दिसली तरीसुद्धा फक्त कपड्यांचा भेद आणि तिचा राहणीमानाचा भेद जर वर्ज्य केला तर दोघं स्त्रिया एकच असतात. राजा आणि भिकारी हे दोघी माणसंच असतात. फक्त परिस्थितीमुळे ते तसे दिसत असतात आणि परिस्थिती जाणून घेण्याची मनस्थिती ज्याची आहे तोच असणारा व्यक्ती मानव म्हटला जातो. म्हणून तीच व्यक्ती अब्दुल कलाम होते, तीच व्यक्ती रतन टाटा होते, तीच असणारी व्यक्ती आणि बाबा आमटे होते, तीच असणारी व्यक्ती सिंधुताई सपकाळ होते, तीच असणारी व्यक्ती आणि आम्हाला अनन्यसाधारण उंचीला गेलेले दिसते. याचं कारण असं आहे की ते प्रेम करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दाशी, सर्वांवर सारखंच असणारं प्रेम आणि सारख्याच प्रकारची वागणूक ठेवणं. आपुल्याचा कळवळाई आणि का बाळावरी नाही, असे जे संतांचं वचन आहे की आई आपल्या मुलाला सांगते की तू गल्लीत जाऊ नको, पण मात्र दुसऱ्याच्या मुलांना काही झालं तरीसुद्धा तिला त्याचं काही पडलेलं नाही. याचा अर्थ असा की आई आपल्या मुलाला सांभाळते आणि संत मात्र जगातल्या सर्वांना रंजले गांजले सर्वांना सांभाळतात, म्हणून ते महान ठरतात. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड कॅन हर्ट यू. आणि जेव्हा बेटा, आपल्या कवितेत किपलिंग वडिलांच्या रूपाने आम्हाला सांगतायत की जेव्हा तुम्ही गर्दीमध्ये दर्दी असाल आणि सर्वांना सारख्या पद्धतीने वागणूक देत असाल, देन देर विल बी नो फोज. तुम्हाला मित्रही नसतील, तुम्हाला शत्रूही नसतील. कारण मित्राला माहिती असेल की काही झालं तरी
चुकीचं हा स्वीकारणार नाही आणि शत्रूला माहिती आहे चांगलं झालेलं असेल तर हा कदाचित चुकीचं सांगणार नाही. म्हणून धर्मराजाने कधीच दुर्योधनाला चुकीचं सांगितलं नाही आणि दुर्योधनाने कधीच पांडवांबद्दल चांगला विचार केला नाही. परंतु मित्र हो, कौरवांनी किंवा दुर्योधनाने कितीही वाईट विचार केला असला तरीसुद्धा इतिहासामध्ये मात्र दुर्योधनाची कोणतेच असणारे भावंड राहिली नाही. याचा अर्थ सत्यमेव जयते म्हणणं सोपं आहे, पण ते जाणून घेतलं तर खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवनामध्ये म्हणजे ज्याप्रमाणे आत्मषटकामध्ये म्हटलं आहे की न मे शत्रू न मित्रम न कृपयाच शत्रम, म्हणजे ज्याप्रमाणे शत्रूही नाही, मित्र नाही, गुरु नाही, शिष्य नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, अशी समान असणारी वृत्ती ज्यावेळी आमच्यामध्ये आणि वाढीस लागेल त्यावेळी फ्रेंड कॅन हर्ट यू. तुम्हाला या जगात कोणीच त्रास देऊ शकत नाही. कारण एक आहे, तुम्ही सर्वांमध्ये असून कोणाचेच नसाल आणि कोणाचेही नसले तरी सर्वांचे असाल, अशी तुमची सर्व व्यापकता निर्माण होईल. इफ ऑल मेन कॉन्ट विथ यू. जेव्हा चांगला माणूस असेल तेव्हा त्या गावाला, त्या गल्लीला, त्या असणाऱ्या वस्तीला, त्या असणाऱ्या देशाला त्याच्या नावाने ओळखलं जातं. चांगलं काम एखाद्या मुलामुलीने केलेलं असलं तर त्या गावाचं नाव आणि त्या सर्व आमच्या गावची असणारी ती मुलगी किंवा मुलगा आहे, आमच्या गावचा कलेक्टर आहे, आमच्या गावचा असणारा आणि तो अनन्यसाधारण आणि तरुण आहे जो आणि भारतीय सीमेवर शहीद झाला, हे अभिमानाने सांगितलं जातं. याचा अर्थ तुमची गणती चांगल्या लोकांमध्ये होते, पण मात्र तुम्ही वाईट जर काम केलं तर मात्र नन टू मच. मग मात्र कोणीच तुम्हाला म्हणजे जवळचा नातेवाईक असला तरी लोक सांगतात की ते आमचं कोणीच नाही. याचा अर्थ असा की आम्ही जेव्हा आमचं डोकं, आमची सत्सद विवेकबुद्धी आणि लक्षात घेतली तर आमच्या लक्षात येईल आपलं जीवन म्हणजे दररोज एकेका दिवसाने आणि क्षणाक्षणाने पुढे जात आहे. इफ यू कॅन फील अनफॉरगिव्हिंग मिनिट, जर तुम्ही प्रत्येक सेकंदाचा, जसं तुकोबारायांनी म्हटलं, क्षणोक्षणी करावा हाची विचार, एव्हरी पल, एव्हरी मोमेंट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड इफ यू लूज इट बॅडली इट वुड बी अ प्रॉब्लेमॅटिक टू यू इफ यू कॅन फील अनफॉरगिव्हिंग मिनिट. म्हणून प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद, प्रत्येक क्षण हा आपल्या जीवनाचा फार महत्त्वाचा आहे. कारण सेकंद आणि मिनिट आणि तास आणि तासाने, दिवस आणि दिवसाने, आठवडा आठवड्याने आणि महिन्याने, वर्षाने आणि तप आणि तपाने, काळ आणि काळाने, युगायुगी हे चाललेलं असतं. म्हणून सेकंद लहान दिसला असला तरी हजारो वर्षाचं नियोजन करण्याची ताकद त्याच्यात आहे. म्हणून आपण प्रत्येक सेकंदाकडे आणि प्रत्येक क्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. वर्थ डिस्टन्स रन. कारण प्रत्येक क्षण हा आपल्या जीवनाचा आणि आपली वैचारिक वाढ होत असेल तर हे जर सर्व तुझ्यामध्ये असेल बेटा, तर जर तुझं स्वतःची डोकं असेल म्हणजे सतत विवेकबुद्धी असेल, जर तेव्हा तुझ्या अवतीभोवतीचे लोक तुला दोष देतील. तुझा स्वतःवर विश्वास असेल, लोक तुला संशयाने पाहतील. तुला प्रतीक्षा करत असताना जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळणार नाही तरी तू खोटं बोलणार नसशील. लोक तुझा द्वेष करतील त्याने त्यांच्याकडे तू लक्ष देणार नसशील. चांगला असूनही तू स्वतःला चांगलेपणा घेत नसशील. तुझं स्वप्न हे तुझ्यावर आरूढ न होऊ देता तू फक्त जीवन जगत असशील. तुझे विचार तुझं ध्येय बनत असेल आणि यश अपयश, दुःख सुख आणि प्रतिकूलता अनुकूलता, सकारात्मकता नकारात्मकता, आकर्षण आणि प्रतिकर्षण याच्यामध्ये तुझा भेद होणार नसेल तर तुझ्या जीवनामध्ये तू कोणीही आणि सत्य बदलायचा प्रयत्न केला तरी तू सत्य बदलणारा नसेल. तर मूर्ख लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याकडनं तुझा प्रयत्न हाणून पाडला जात नसेल. म्हणून एक लक्षात घे की जीवनामध्ये पैसा जसा वर फेकला आणि त्याचा छापाकाटा हेड आणि टेल होतं, तशा प्रकारे आपलं जीवन जर तू वाया घालवलं नाहीस आणि गर्दीमध्ये, जमावामध्ये, राजाबरोबर भिकाऱ्याबरोबर चालतानाही तुझा आणि विचार
क्षणभर आणि तसूभर ढळला नाही. ध्रुव बाळासारखं जर तुला नृसिंह प्रल्हादाला ज्याप्रमाणे मागितलं आणि भगवंताने सांगितलं की बाळा काय मागतो, त्यावेळी त्याने सांगितलं की मी माझी आईच नाही तर माझी पूर्ण नगरीचा उद्धार व्हावा. हा राजा असून सामान्याचा विचार करतो. असा विचार करणारा जर असला तर त्याला शत्रू राहत नाही, त्याला मित्र राहत नाही. तो प्रत्येक क्षणाचा चांगला उपयोग करतो आणि हा क्षण, हा असणारा वेळ त्याला एक दिवस कळसाला नेतो. आणि त्याचं असणारं सर्वात महत्त्वाचं फलित काय असेल तर हे सर्व ज्याच्याकडे आहे त्याचीच ही पृथ्वी असते. तो पृथ्वीचा मालक होतो. इवर्स इज अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इन इट. या जगातल्या विश्वातल्या सर्व वस्तू, माऊलींनी ज्याप्रमाणे म्हटलं, हे विश्वची माझे घर अशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणून ही पृथ्वी, हे सर्व तुमचं असणार आहे. थोडं म्हणजे पृथ्वी कशी काय आमची राहणार? बघा मित्र हो, की एक गाडी घेतली, 2 घेतल्या, 50 घेतल्या, मोटरसायकल घेतल्या, वस्तू घेतल्या, इतक्या घेतल्यात की त्या सर्व वस्तू जर आपल्याच राहिल्या, मला सांगा की त्या वस्तू सांभाळता सांभाळता तुम्हाला डोक्याला ताण वाढेल. म्हणून या जगात जेवढ्या वस्तू आहेत ह्या आपल्याच आहेत, पण आपल्याकडनंच जबाबदारी आणि स्वीकारली जात नाही. म्हणून अनेक लोकांना त्या दिलेल्या आहेत. कोणी ड्रायव्हिंग करतं आहे, कोणी गाडी साफ करतं आहे, कोणी गाडी रिपेअर करतं आहे, कोणी डॉक्टर होतो आहे, कोणी इंजिनियर होतो आहे, कोणी शिक्षक होतो आहे, कोणी गृहिणी आहे, कोणी आणि नर्स आहे, कोणी प्रत्येक प्रकारची आणि भूमिका निभावत आहेत. पण हे सर्व भूमिका निभावणारे कोण आहेत? माणसं आहेत. आणि हे माणसं कुठं आहेत? तर आपल्या अवतीभोवती आहेत. मग हे आपल्या अवतीभोवती आपणच सर्व क्रिया एकटा करू शकत नाही. म्हणून सर्वांना दिलेल्या क्रियेकडे तटस्थपणे जर पाहिलं तर ही पृथ्वी तुमचीच आहे असं तुम्हाला दिसेल. इवर इज अ अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इन इट अँड विच इज मोर. आणि जर ह्या पृथ्वीमधलं सर्व तुमचंच असेल तर बेटा मग तुला आता काय पाहिजे? विच इज मोर, यू विल बी मॅन माय सन. आणि हे झालं बेटा तर तू माणूस बनशील. आणि माणूस जर बनला तर ह्या जगामध्ये काही वेगळं अजून बनणं बाकी राहणार नाही. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी, दुसऱ्याच्या सुखाने सुखी आणि समाजाकडे बघत असताना आपला जो दृष्टिकोन आहे, आपला जो पर्स्पेक्टिव्ह आहे, आवर आउटलुक मस्ट बी अ पॉझिटिव्ह. आपण जेव्हा चांगल्या वृत्तीने बघायला शिकतो त्यावेळी प्रवृत्ती चालली जाऊन आम्ही निवृत्तीपदाला येतो. अँड द लाईफ बिकम्स अ व्हेरी फंटास्टिक, व्हेरी सुपर्ब, व्हेरी नाईस अँड एक्सलंट. दिस इज वॉट द मेसेज दॅट रुद्रयार्ड किपलिंग has been trying to give throughout this a very fantastic poem, that is if comes to an end. With these words I take off. Vande Mataram. Jai Maharashtra. Thank you very much.